इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा चौथा प्रॉब्लेम आधी तुम्ही लिहून घ्या, त्यानंतर आपण सोडवू. तुम्ही लिहितायत तोपर्यंत मी एक्सप्लेन करते. कॅल्क्युलेट मटेरियल टर्नओव्हर रेशो. तुम्हाला मटेरियल टर्नओव्हर रेशो, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो किंवा स्टॉक टर्नओव्हर रेशो या तीन पैकी कोणताही शब्द येऊ शकतो. तर कॅल्क्युलेट मटेरियल टर्नओव्हर रेशो ऑफ मटेरियल ए अँड बी अँड डिटरमाइन विच मटेरियल इज फास्ट मुव्हिंग. कोणतं मटेरियल फास्ट मुव्हिंग आहे ते आपल्याला शेवटी कमेंट येऊन एक्सप्लेन करायचं आहे. गिवन इन्फॉर्मेशन दोन मटेरियलचे दिलेले आहे. स्टॉक इन हँड आहे 1/4/2019 चा. मटेरियल ए 2000, मटेरियल बी 3000. त्यानंतर स्टॉक इन हँड 31 मार्च 2020 चा दिलेला आहे. मटेरियल ए 3000, मटेरियल बी 3500 रुपये आणि परचेसेस दिलेले आहेत ड्युरिंग द इयर 2019-20. 26,000 मटेरियल ए चे आणि 7,000 मटेरियल बी चे. प्रॉब्लेम लिहून झाला की रेज हँड करा. ठीक आहे. बघा, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण आधी इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला लिहितो. त्यानंतर आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट करतो आणि त्यानंतर ॲव्हरेज स्टॉक कॅल्क्युलेट करतो. जरी सांगितलेलं नसेल तरी आपण टाइम्समध्ये आणि डेजमध्ये दोन्हीमध्ये इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करणार आहे. डेजमध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी इथे इयर चेक करायचं, कोणत्या महिन्यात कोणत्या वर्षात फेब्रुवारी महिना येतो, त्यानुसार ते लीप इयर आहे की नाही. मग 2020 याला 4ने निशेष भाग जातो म्हणजे लीप इयर आहे. मग आपण डेज घेताना 366 डेज घेणार आहोत कॅल्क्युलेशनला. मग फॉर्म्युला लिहा अगोदर. कॅल्क्युलेशन ऑफ इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो आधी आपण टाइम्समध्ये काढणार आहोत. फॉर्म्युला लिहा. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम अपॉन ॲव्हरेज स्टॉक. त्यानंतर आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यासाठी आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमचा फॉर्म्युला लिहू. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. आपल्याकडे दोन मटेरियल आहे. मग अगोदर आपण ए मटेरियलचं कॅल्क्युलेशन करणार आणि त्यानंतर मटेरियल बीचं कॅल्क्युलेशन करणार. मटेरियल ए ओपनिंग स्टॉक आहे 2000. प्रॉब्लेम दाखवते तुम्हाला पुन्हा एकदा. बघा, मटेरियल एचा ओपनिंग स्टॉक 2000, क्लोजिंग स्टॉक 3000 आणि परचेसेस आहेत 26,000. परचेसेस प्लस करू 26,000 मायनस क्लोजिंग स्टॉक 3000. 26 आणि 2 28,000तून 3,000 रुपये मायनस करू, उत्तर येत आहे 25,000. त्यानंतर मटेरियल बीच्या किमती घेऊ. मटेरियल बीचं ओपनिंग स्टॉक 3000 प्लस परचेसेस 7,000 मायनस क्लोजिंग स्टॉक 3,500. 10,000तनं 3,500 वजा करा. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम बीचा आला 6,500 रुपये. नेक्स्ट कॅल्क्युलेशन आहे ॲव्हरेज स्टॉकचं. ॲव्हरेज स्टॉकसाठी ॲव्हरेज स्टॉकचं फॉर्म्युला लिहा. ॲव्हरेज स्टॉक इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक अपॉन 2. आधी मटेरियल एचं कॅल्क्युलेशन घेऊ आपण. मटेरियल एच्या ॲव्हरेज स्टॉकसाठी ओपनिंग स्टॉक आहे 2000, क्लोजिंग स्टॉक आहे 3000 छेद 2. 5,000ला 2ने भाग द्या. 5,000 छेद 2 कॅल्क्युलेशन करून मटेरियल एचा ॲव्हरेज स्टॉक आलेला आहे 2,500 रुपये. 2,500 रुपये ॲव्हरेज स्टॉकचा आपण फॉर्म्युला टाकला. ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक अपॉन 2 कॅल्क्युलेशन केलं. कॅल्क्युलेशन करून मटेरियल एचा ॲव्हरेज स्टॉक आलेला आहे 2,500 रुपये. त्यानंतर मटेरियल बीचा स्टॉक कॅल्क्युलेट करा. मटेरियल बीच्या किमती टाका. मटेरियल बी
3000 प्लस 3500 छेद 2, दोन्हींची बेरीज 6500 छेद 2 कॅल्क्युलेशन करून मटेरियल बी चा ॲव्हरेज स्टॉक येतोय 3250 रुपये. आता आपण सूत्रात किमती टाकून कॅल्क्युलेशन करू. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम अपॉन ॲव्हरेज स्टॉक. आधी मटेरियल ए च्या किमती टाकू. मटेरियल एचा कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम आपला कॅल्क्युलेट करून आलेला आहे 25,000, बी चा आहे 6500. 25,000 छेद ॲव्हरेज स्टॉक 2500, 0 कॅन्सल केला, 25 एक 25, फायनल आन्सर येते 10 टाइम्स. आणि मटेरियल बी चा कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम आहे 6500 रुपये अपॉन ॲव्हरेज स्टॉक आहे 3250 रुपये. कॅल्क्युलेशन करून 3250 गुणिले 2 केले तर 6500 येतात, म्हणजे 2 टाइम्स. 3250 ने आपण 6500 ला भाग दिला, फायनल आन्सर आलं 2 टाइम्स. ए चा इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो टाइम्स मध्ये आला 10 टाइम्स आणि बी चा आला 2 टाइम्स. आता डेज मध्ये काढा. डेज मध्ये काढण्यासाठी कॅल्क्युलेशन ऑफ इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इन डेज. फॉर्म्युला लिहा. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इन डेज इज इक्वल टू नंबर ऑफ डेज ड्युरिंग द इयर अपॉन इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. आधी आपण मटेरियल ए चा घेणार, 366 डेज छेद 10 टाइम्स, 10 ने भाग दिला तर 36.6 येतात आणि राउंडेड अप करून 37 डेज. मटेरियल बी चा 366 डेज छेद 2 टाइम्स, 2 ने 366 ला भाग दिला तर 183 डेज येतात, मग 183 डेज. मटेरियल ए चा डेज मध्ये उत्तर आलं 37 डेज आणि मटेरियल बी 183 डेज. आणि आता नोट द्यायची. बघा, ए चा टाइम्स मधला जो इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो आहे 10 टाइम्स आहे आणि डेज मध्ये 37 डेज आहे, म्हणजे इन्व्हेंटरी किंवा मटेरियल हे स्टॉक मध्ये किती दिवस राहतं? फक्त 37 दिवस राहतं. वर्षातून 10 वेळा त्याची उलाढाल होते. आणि मटेरियल बी जे आहे ते 2 टाइम्स आहे, म्हणजे वर्षातून 2दाच उलाढाल होते आणि मटेरियल स्टॉक मध्ये किती दिवस राहतं? तर 183 दिवस राहतं. याचा अर्थ मटेरियल ए हे काय आहे? फास्ट मुव्हिंग आहे, कारण की ते 10 टाइम्स रोटेट होतं, म्हणून मटेरियल ए काय आहे? फास्ट मुव्हिंग आहे. इथे आपण टाइम्स मध्ये काढला आणि इथे आपण डेज मध्ये रेशो काढला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा. आता कन्क्लुजन लिहा. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो ऑफ मटेरियल ए 10 टाइम्स, मटेरियल हेल्ड इन स्टॉक फॉर 37 days. On other hand, inventory turnover ratio of material B 2 times, material held in stock for 183 days. So, material A is fast moving material. So, material A is fast moving material. Conclusion दिल्यानंतर आपला प्रॉब्लेम इथे कंप्लीट होतोय. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा 5वा प्रॉब्लेम नोटबुक मध्ये लिहून घ्या. यामध्ये फक्त जे ॲव्हरेज स्टॉकचं कॅल्क्युलेशन आहे ते वेगळ्या पद्धतीने आहे. बाकी प्रॉब्लेम आपल्याला कन्झ्युम पण काढून दिलेला आहे या प्रॉब्लेम मध्ये. कॅल्क्युलेट इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो ऑफ मटेरियल झेड. जी गिवन इन्फॉर्मेशन आहे त्या गिवन इन्फॉर्मेशन मध्ये रिऑर्डर क्वांटिटी दिलेली आहे आपल्याला 3000 युनिट. त्यानंतर मिनिमम लेव्हल आहे स्टॉकची मिनिमम लेव्हल आहे 500 युनिट. मिनिमम लेव्हल आणि रिऑर्डर क्वांटिटी आपल्याला मटेरियल लेव्हलचा जो प्रॉब्लेम होता अगोदरचा त्याच्याशी रिलेटेड आहे.
त्यानंतर इश्यू ऑफ मटेरियल ड्युरिंग द इयर 2019-20 8,000 युनिट आहे. जे इश्यू ऑफ मटेरियल आहे, इश्यू केलं म्हणजे सप्लाय केलं, तर तेच आपलं कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम आहे. त्यामुळे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम या प्रॉब्लेममध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं नाही, फक्त ॲव्हरेज स्टॉक कॅल्क्युलेट करायचा आणि इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो काढायचा आहे. आणि असं विचारलंय कमेंट ऑन इन्व्हेंटरी पोझिशन. इन्व्हेंटरी पोझिशनवर आपल्याला कमेंट द्यायची, म्हणजे कशी पोझिशन आहे इन्व्हेंटरीचं ते सांगायचे. म्हणजे थोडक्यात आपल्या टाइम्समध्ये जे उत्तर येईल ते सांगायचं आणि डेजमध्ये जे उत्तर येईल ते सांगायचं आहे. प्रॉब्लेम सर्वांनी लिहून घ्या. लिहून झालं की सांगा. सोडवायला सुरुवात करू. प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करू आपण. सर्वांचा लिहून झाला असेल. फर्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. नेहमीप्रमाणे फॉर्म्युला लिहा. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम अपॉन ॲव्हरेज स्टॉक. Cost of material consumed, that is issue of material during the year 2019-20 is equal to 8,000 units. 8,000 युनिट दिलेले आहेत आपल्याला, त्यामुळे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम आपण काढणार नाही, फक्त काय आहे ते लिहून टाकणार. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम दॅट इज इश्यू ऑफ मटेरियल ड्युरिंग द इयर 2019-20 8,000 युनिट. इथे युनिट आहे म्हणून युनिटच लिहायचं. जिथे रुपीज असेल तिथे रुपीज लिहितो आपण, पण इथे युनिट आहे म्हणून युनिटच लिहायचं. त्यानंतर ॲव्हरेज स्टॉक कॅल्क्युलेट करायचा. ॲव्हरेज स्टॉकसाठी मात्र आता फॉर्म्युला चेंज होतोय, कारण की आपल्याला रिऑर्डर क्वांटिटी दिलेली आहे, मिनिमम लेवल दिली, म्हणून ॲव्हरेज स्टॉक इज इक्वल टू मिनिमम लेवल प्लस 1/2 रिऑर्डर क्वांटिटी. हा फॉर्म्युला आपण वापरणार आहोत. मग मिनिमम लेवल आपल्याला दिलेली आहे 500 युनिट अधिक 1/2 तसेच ठेवायचे गुणिले रिऑर्डर क्वांटिटी दिलेली आहे 3,000 युनिट. तर कॅल्क्युलेशन करताना 2 ने 3,000ला भाग द्यायचा. 500 तसेच ठेवायचे बरोबर 500 युनिट अधिक 1/2 ने 2 ने आपण भाग दिला 3,000ला, म्हणजे 1,500 उत्तर आलं. मग त्यानंतर दोन्हींची बेरीज करायची. बेरीज करून आपला ॲव्हरेज स्टॉक येतोय 2,000 युनिट. 2,000 युनिट. इथे फक्त ॲव्हरेज स्टॉकचा फॉर्म्युला बदलला. का बदलला? तर गिव्हन इन्फॉर्मेशन मध्ये ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक दिलेला नव्हता, त्याच्याऐवजी मिनिमम लेवल आणि रिऑर्डर क्वांटिटी दिलेली होती, म्हणून आपण हा फॉर्म्युला वापरला. ॲव्हरेज स्टॉकसाठी मिनिमम लेवल प्लस 1/2 रिऑर्डर क्वांटिटी आणि ॲव्हरेज स्टॉक कॅल्क्युलेट केला. त्यानंतर नेहमीप्रमाणे टाइम्समध्ये इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करा. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम अपॉन ॲव्हरेज स्टॉक बरोबर 8,000 युनिट छेद 2,000 युनिट. 0 गेले, 2 ने 8ला भाग द्या बरोबर 4 टाइम्स. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो आला 4 टाइम्स. 4 टाइम्स. त्यानंतर डेज मध्ये काढूया. कॅल्क्युलेशन ऑफ इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इन डेज. नंबर ऑफ डेज ड्युरिंग द इयर अपॉन इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. मग डेज 366 भागिले 4. 4 ने भाग देऊन डेज मध्ये उत्तर येत आहे 91.5 डेज, दॅट इज 91 डेज. राऊंडेड अप करून 91 दिवस येत आहे. आणि आपल्याला इन्व्हेंटरीच्या पोझिशनवर कमेंट द्यायला सांगितली, म्हणून कमेंट द्या. कमेंट द्या
Inventory turnover ratio of material Z is 4 times, means material held in stock for 91 days. Inventory turnover ratio of material Z is 4 times, means material held in stock for 91 days. मागच्या स्लाइड पुन्हा दाखवून घेते तुम्हाला, कोणाचं लिहायचं राहिलं असेल तर. आपण इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो टाइम्समध्ये कॅल्क्युलेट केलाय, नंतर डेजमध्ये कॅल्क्युलेट केलाय. इथे ॲव्हरेज स्टॉकचं फॉर्म्युला फक्त चेंज करावा लागला आणि कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम आपल्याला दिलेलं होतं. म्हणून कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम आपण 8,000 युनिट लिहिलं. त्यानंतर ॲव्हरेज स्टॉक कॅल्क्युलेट केला, मिनिमम लेवल प्लस 1 हा प्री ऑर्डर क्वांटिटीच्या फॉर्म्युल्याने, तो आला 2,000 युनिट. त्यानंतर आपण इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो टाइम्समध्ये कॅल्क्युलेट केला, तो आला 4 टाइम्स. त्यानंतर आपण इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो डेजमध्ये कॅल्क्युलेट केला, तो आला 91.5 डेज, दॅट इज 91 डेज. आणि आपण कमेंट दिली की इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो ऑफ मटेरियल झेड इज 4 टाइम्स, मीन्स मटेरियल हेल्ड इन स्टॉक फॉर 91 डेज. इथे आपला 5 नंबरचा प्रॉब्लेम